नमस्कार मित्रांनो. जसं की तुम्हाला माहिती आहे, की करवीरचे अ, आमदार पी.एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल भैय्या पाटील हे निवडणुकीला उभारले होते. पण त्यांचा पराभव झाला. पण याच्या पराभवामागचं खरं कारण काय? हे सर्व करवीर तालुक्याला म्हणण्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहे. कारण जो माणसाचा 80% मतदान होतं करवीर मधलं, ते अचानक शेवटच्या टप्प्यामध्ये कुठेतरी अचानक फिरलं जातंय आणि एक अवघ्या थोड्याशा मतानं त्यांचा पराभव केला जातोय. म्हणजे याचं कारण काय? ईव्हीएम मशीन असं हॅक करून हे पूर्णपणे केलं जातंय आणि याबद्दल चर्चा कुठेही न्यूज चॅनलमध्ये असू दे किंवा कुठेही केली जात नाही. कारण वरून दबाव आहे. केंद्र सरकार असू दे किंवा महाराष्ट्र सरकार हे सगळं त्यांचं असल्यामुळं या पूर्ण न्यूज चॅनलला पण ही बातमी दाखवण्यापासून कुठेतरी अडवलं जात आहे. तुमचं म्हणणं काय आहे? की राहुल भैय्या पाटील हे आत्ताच्या विधानसभेची निवडणुकीची वन वे शीट होती असं पूर्ण चर्चा असताना अचानक असं काय घडतंय, की त्यामुळं की विरोधक निवडून येतोय. तर तुमचं म्हणणं काय आहे? आपल्या करवीर तालुक्यामध्ये भरपूर अशा लोकांचं म्हणणं आहे, की फेर निवडणुका घ्या, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तुमची जागा काय आहे, अशी चर्चा होत आहे. तुमचं मत काय आहे मित्रांनो, हे नक्की सांगा. आणि ईव्हीएममुळे हारलो आहे आम्ही, तुम्ही लय उड्या मारू नका, अशी चर्चा चालू आहे कार्यकर्त्यांच्यामुळे. फेर निवडणुका घ्या म्हणजे समजेल. पी.एन. पाटील यांचे समर्थकांचं असं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं काय आहे? की हा विजय नक्की कसा झाला आणि त्यांचा विजय कसा झाला आणि राहुल भैय्या पाटील दादा याचं हार कशी झाली? हे नक्कीच तुम्ही आम्हाला सांगा. कारण वन वे शीट होती. ही पूर्ण कोल्हापूर जिल्हा म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचं इकडे लक्ष लागून होतं. शरद पवार साहेब असू देत किंवा मोठे-मोठे जे मंत्री आहेत यांचं लक्ष देखील इथं लागून होतं. आणि असं काय घडतंय, की हे पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक पण काँग्रेसची सीट येत नाही. याचं खरं कारण काय असेल नक्की सांगा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच इथून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पर्यंत पोहोचू दे आणि सर्वांना सत्य काय आहे ते समजू दे मित्रांनो. म्हणजे यामुळे काय होईल, की सत्य सगळ्यांच्या समोर आल्यामुळे कुठेतरी एक आवाज उठेल आणि इथून पुढे नक्कीच एक नवीन चळवळ उभा होईल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा नक्की काय झालं आणि हे पूर्ण जी निवडणूक होती ती वन वे वरून कशी पराभवामध्ये कन्व्हर्ट झाली याचं तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये आम्हाला उत्तर द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.